ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धरावयाले दीनजना ब्रह्मादिक त्यांची वंदिते पायवने नाम घेता वदनी दोष जाती ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धरावयाले दीनजना ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी नाम घेता वदनी दोष जाते लोका दुराचारी विषयी आसक्त संत कृपे त्वरित उद्धरते ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी नाम घेता वदनी दोष जाते अखंडित नामा अखंडित नामा वास त्यांची पाहे निषिधिनी ध्याय संत संग ब्रह्मादिक त्यांची वंदिते पायवनी नाम घेता वदनी दोष जाती विढाला ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमशादि लक्षणम एकम नित्यमिमलम अचलम सर्वादि साक्षभूतम भावातीतम त्रिगुण रहितम सद्गुरुं तन्नमामि ध्यानमूलम गुरुमूर्ति पूजा मूलम गुरुपदम मंत्रमूलम गुरुर्वाक्यम मोक्षमूलम गुरु कृपा पंढरीच्या देवा जी बिराजे कथा करुमती अनुसार नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सचिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो
तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर आता रे माझ्या भावा अंतराय नको रे देवा आले भागा ते करीतो तुझेच नाम उच्चारितो दृढ माझे मना पायी राखावे बांधून तो कामने वाटे आता फोटो देऊ नको रे बाबा फाटे ओम नमो रे ज्ञानेश्वरा करुणा करा रे दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी विढाला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला भंग अखंड कोट ब्रह्मांड नायक करुणावंत भक्त वत्सल रुक्मिणी प्राण संजीवन पंढरीशी भगवान परमात्मा यांच्या असीम कृपादानाने माऊली महावष्ट ज्ञानोबराय जगद्गुरु संत श्रीमणी श्रीमंत संत नामदेव महाराज यांचा चारचनाचा अभंग चिंतन रूपी सेवेसाठी निवडला विढाला प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेला आरंभ करण्यात तत्पूर्वी हे आरंभी थोडा विकू द्या वंदीना अयोध्येचा आरंभी वंदीना अयोध्येचा सेवेला आरंभ करण्यात तत्पूर्वी अगदी अल्पसा परिहाद्यानं आद्यकृते वक्त्याचे या न्यायाप्रमाणे सालावत प्रमाणे याही वर्षी मौजे दगडी वारडगाव बरोबर आहे ना मागच्या वर्षी तुमच्या गावात आलो नव्हतो ना त्यामुळे दगडी वारडगाव आणि सर्व गावकरी टाळकरी माळकरी सर्वांच्या सहकार्याने असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील 6व्या क्रमांकाची सेवा माझ्या वाट्याला आली हे माझं परम भाग्य समजतो। तुम्ही म्हणताल बाबा हे आमच्या भाग्यासाठी सप्ताह चालू केला आणि तुमचं भाग्य कसं काय? तुम्ही तर कीर्तनाला 7 वाजून 10 मिनिटांनी गावात आले, मग तुमचं भाग्य कसं सांगतो मायबाप। हो गाव आमचं आहे, खर्च आमचा आहे, सप्ताह आमचा आहे, आमच्या भाग्यासाठी सप्ताह आरंभ केला आणि तुमचं भाग्य थोड्या वेळासाठी कसं? मागच्या 2 वर्षापूर्वी तुमच्या गावात आलो बरोबर आहे, मागच्या वर्षी आलो नाही का बोलवलं नाही आणि मग ह्या वर्षी परत आलो। मागच्या 2 वर्षापासून आतापर्यंत मला पांडुरंगाने जीवन ठेवलं माझं भाग्य आहे। कडे टाळ्या वाजवायच्या मोकळ्या मान वाज उगा ती उगा वाजवू का नको असलं काय रोजान लावल्यानं करू नका, वाजवायच्या टाळ्या उगा मोकळ्या मनानं वाजवा आहे का नाही, उगा ती वाजवू का नको असलं काय करू नका आहे का नाही। काय असतं मायबाप मागच्या वर्षी
आसन यदा कदा आज नसल, मागच्या 6 महिन्यापूर्वी आसन आज इथं नसल, मागच्या 2 महिन्यात असेल आज नसल, मागच्या महिन्यात असेल आज इथं नसल. हो, मग तुम्हाला आम्हाला भगवंतानं जिवंत ठेवलं हे आपलं मोठं भाग्य आहे मायबाप. हो, म्हणून आपल्या सप्ताहाला जुना सप्ताह 51 वर्ष झाली, बरोबर आहे ना. म्हणजे सुवर्ण महोत्सव होऊन गेला. आता अमृत महोत्सवाकडे सप्ताह वाटचाल सुरू झाली. कारण एखाद्या कार्याला जर 50 वर्ष झाली की त्याला सुवर्ण महोत्सव म्हणतात, 75 वर्ष झाली की त्याला म्हणतात अमृत महोत्सव. अमृत 100 वर्ष पूर्ण झाली की त्याला शताब्दी म्हणतात. आपल्या सप्ताहाचा सुवर्ण महोत्सव होऊन आता शताब्दीकडे आपला सप्ताह सुरू झाला. आपल्या सप्ताहाची हसत खेळ 100 वर्ष पूर्ण होणार आहेत. असं असं मोकळ्या मनानं चाललं आहे का नाही. आपल्या सप्ताहाची 100 वर्ष हसत खेळत पूर्ण होणार आहेत. आणि त्या 100 वर्षाच्या सप्त्याला तुम्ही सगळीजण असणार आहेत. सरपंच तुम्ही बरं का, किती बाकी आहे? 49 वर्ष तर बाकी आहेत. ऐक नाही मस्त बा तुमचं तेवढं लय भारी युनिफॉर्म चांगलं आहे. जोड मग मस्त लावला तुम्ही. हा भाऊ का वा वा वा. जोड मात्र वळखायचं फक्त कशात माहिती का, मिशात वळखायचा. त्याचा गडी मस्त पैकी दोन्ही मजबूत आहे का नाही. तसेच लागतात चोपदार. हो, चोपी पडला पाहिजे ना. त्याचा चोपच नाही पडला तर मग काय चोपदार. त्याचे काय काय चोपदार वाऱ्याने उडून त्याला महाग ओढा लागते. मस्त पैकी चांगलं नियोजन आहे. साऊंड सिस्टीम चांगली आहे. फक्त सेटिंग लागा नाही तुम्हाला. राग नाही आला ना, तुमच्याकडे सगळं आहे, फक्त लावताही नाही तुम्हाला. भांडवल भरपूर आहे की नाही. म्हणजे स्वयंपाकाचं सगळं आहे, बाई सुगरण नाही. सगळं आहे हो, सगळं आहे, फक्त सुगरण नाही. तसं झालं सगळं. सगळं आहे, सगळं आवाजाचं आहे, सगळं आहे. पण ते काय काय इतकं मोठं आणलं पण ते लावायचं जरा महाग पड व्हायला. शिकून घ्या कुणा कोणतरी. चांगलं तुम्ही पण शिका जरा. थोडं पाहिजे ते मिळा ना मला. रोज ह्यातच आहे का, जे पाहिजे ते मिळा ना. असू द्या, मी जे पुढं काय बोलत नसतो, पण लावा चांगलं व्यवस्थित. म्हणून 51 वर्षाचा सप्ताह ज्यांच्या माध्यमातून मी तुमच्या गावात यायला लागलो, आमच्या हरिभक्तपर्यंत भाऊसाहेब महाराज मरळ आणि आप्पासाहेब महाराज, ही आमच्या ह्यांची भेट माझी झाली पैठणला. नातांच्या वारीमध्ये भेट झाली. तिथं फडावर कीर्तन माझं हे तिथं होते. ते म्हणजे चांगलं बोलतंय घ्या गावात आपल्या, चांगलं गातंय, चांगलं बोलतंय घ्या. त्यांच्या माध्यमातून तुमच्या गावात आलं. मग सरपंच वगैरे सगळ्यांच्या ओळखी पाळखी झाल्या, सगळे प्रेमाचे संबंध झाले. आता असे कार्तिकीच्या वारीला तुमचं फड असतं, तिथं येऊन मी सेवा करतो, विना मानधन सेवा करतो. तिथं काही घेत नाही ऐक नाही. कारण मी 5 ठिकाणी काही घेत नाही. मायबाप शूटिंग चालू तरी जबाबदारीने बोलतो. मी 5 ठिकाणी काही घेत नाही. मी दिहू, आळंदी, पंढरपूर, पैठण. काय बोललो मी? दिहू, आळंदी, पंढरपूर, पैठण मी नारळ घेत नाही. मला इथनं पैठणला तारीख उद्या तरी काही घेत नाही. मी तुम्हाला दिहूला बोलावं तरी मी मोठी गाडी घेऊन जाईन, काही घेत नाही. ऋण आहे त्यांचंच आपल्यावर, त्यांच्याचमुळं आपल्या गाड्या आहेत या 4 ठिकाणी. मग तुम्ही म्हणता 5वं माझी जन्मभूमी, जिथं मी जन्मलो तिथं नारळ घेतला नाही, घेणार नाही. हो, त्या भूमीचं ऋण आहे आपलं. या 5 ठिकाणी मी कधी नारळ घेत नाही. म्हणून पंढरपूरला तुमचा फड असतो, कार्तिकी वारीला तिथं येऊन सेवा करतो ऐक नाही. आणि तुम्ही ती सेवा कधी टाळणार नाही मला माहित आहे. हितली आता करा पुढची अशी टळण ती टाळ मला माहित आहे. तुम्ही टाळणं का नाही, ती फुकट आहे ना. त्याच्यामुळे तिथली सेवा काय बंद होणार नाही. जाऊ द्या विनोदाचा भाग सोडा. तुमचे माझ्या अशा ऋणानुबंधाचे एकदम प्रेमाचे संबंध झाले आणि त्या माध्यमातून ही आजची कीर्तनरूपी सेवा परिहार थोडा बाजूला ठेवू. आपण चिंतन पाहू विढाला. अभंग नामदेव महाराजांचा आहे. अभंगातील विषय संतपर आहे. 6वा दिवस आपल्या सप्ताहातील काही संप्रदायाचे दंडक आहेत, अलिखित दंडक आहेत. लिखित नाही पण अलिखित दंडक आहे. 6वा दिवस संतावर बोलावं आणि 7व्या दिवशी मागणीपर बोलावं असा अलिखित दंडक आहे. म्हणजे संतपर मालिकेतला अभंग आहे. अभंग नामदेव महाराजांचा आहे. अभंगातील विषय फार गोड आहे. ऐका बरं ऐका. अभंगातील विषय फार गोड आहे. इतका गोड आहे महाराज सांगतात ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. नुसते संत नाही म्हटले, ब्रह्ममूर्ती संत. हा 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 हो. ब्रह्म जे ब्रह्म मूर्ती म्हणजे स्वरूपाला, जे ब्रह्म स्वरूपाला पोचले याला संत म्हणायचं. एक नाही एक वाक्य बोलून जाईन. संत गणवेशात नाही ओळखायचा.
संत गणवेशात नसतात, संत गुणवेशात असतात. काय बोललो मी? पटलं असतं तर टाळी वाजवत नाही तर वाजवायची नाही. गडबड नका करू. पटलं तर टाळी वाजवली तर टाळी विनाकारण द्यायची नाही. आणि टाळीला का टाळाटाळी केली की मग त्याने बी आपल्याला टाळलं म्हणायचं. हो, संत गणवेशामध्ये साधू नाही. साधू ओळखायचं असेल तर गणवेशात नसतं साधू, आणि साधू गुणवेशात असतो. साधूचा गुण असावा, संत गणवेशात नाही. म्हणून ज्याला दुर्जनामध्ये सज्जन दिसतो या नाव संत. जो वाईटामध्ये चांगलं पाहतो या नाव संत. हो, ज्याला कोशामध्ये फुलपाखरू दिसतंय, अंड्यामध्ये गरुड दिसतो, आणि दुर्जनामध्ये सज्जन दिसतो या नाव संत. या नाव संत विढाला. जीवनामध्ये संत संत भेटीसारखं सुख नाही, आणि दारिद्र्यासारखं दुःख नाही. ऐका बरं, लय गोड ऐका. हो, जीवनामध्ये दारिद्र्यासारखं दुःख नाही, आणि संत भेटीसारखं सुख नाही. जीवनामध्ये संत ज्या दिवशी तुमच्या जीवनात आले त्या दिवशी तुमच्या जीवनाला सुरुवात झाली. त्या दिवशी तुम्ही जन्माला आले. सांग देव म्हणे आजी जन्म आलो, गुरु पुत्र झालो. बरोबर आहे ना? सांगदेव बाबा 1400 वर्षे जगले, आणि मुक्ताबाईने डोक्यावर हात ठेवला, आणि मग म्हणतात आज गुरु पुत्र झालो. ऐका ना दादा, ऐका बरं. हो, ज्या दिवशी संत आपल्या डोक्यावर येतात, डोक्यावर हात ठेवतात, हात ठेवणी मस्तकी प्रसाद देऊनी केले सुखी. अरे संत सुद्धा जीवनात यायला लय भाग्य लागतं. माय बाप एक वाक्य बोलून जाईन. चांगली माणसं जर जीवनात लवकर येत नाही तर संत जीवनात कधी येणार? हा हा हा, काय बोललो मी? चांगली माणसं जीवनात लवकर येत नसतात तर संत कधी? चांगली माणसं जीवनात लवकर येत नाही, वाईट माणसं तुमच्या जीवनातून लवकर जात बी नाही. दोन्ही गोष्टी आहेत. वाईट माणसं जीवनातून जायला सुद्धा भाग्य लागत, आणि चांगली माणसं जीवनात येत नाही तर संत येण्यासाठी लय भाग्य लागतं. कोणा पुण्य कोणा गाठी, गाठी जाशी आई शियांची भेटी. हो, भेट होत असते संताची, गाठ घ्यावं लागते तुमची आमची. हो, सापडविले वाटा जाता मस्त की तो जाना. तुकाराम महाराज म्हणतात मी गंगेला स्नान जात असताना माझे गुरुवर्य मला भेटले, गाठले नाही. चांगली माणसं भेटत असतात मायबाप, पण उशिरा भेटत असतात. हो, उशिरा भेटतात. म्हणून सुसंगती घडावी, विसंगती टाळावी, आणि कुसंगती भोगावी. विठाला कुसंगती नाडीला. अरे चांगली माणसं सुद्धा, अरे वाईट माणसं संगती जाऊ द्या. एका जंगलातून एक पाऊल रस्ता होता, आणि तिकून एक चोर येत होता. चोर आणि हिकून साधू चालला होता. दोघांची मध्ये भेट झाली. जय हरी जय हरी, तुम्ही बाबा दिसता म्हणे. हो बाबा. दोघं गप्पा मारीत चालले. काय करता म्हणे? काय नाही, मी ब्रह्मचारी आहे, संन्यास घेतला, दीक्षा घेतली, भगवी कपडे घातले, भिक्षाटन करतो, नामचिंतन करतो, आणि भगवंताच्या नामस्मरणात आयुष्य चाललं. हा सांगतं कोण? साधू. त्याने विचार तुम्ही कोणती? म्हणे मी चोर आहे. चोर? हो. काय करता? काय नाही, एक चोरी केली की वर्ष बसून जातो. असं ना चोर काय करता आपल्याला? साधू चोराला घाबरत नाही. आम्ही विष्णुदास
न भिवू कळी काळा भूलो मृग जळा नगडे. हे अभंगाची सुरुवात आहे. दीप घेऊन या दुंडी ते थोडं अभंगीच करा. आणि मग ते चोराला सुद्धा विष्णुदास घाबरत नाही, काळाला घाबरत नाही, चोराला कधी घाबरायचं. ते म्हणजे असं ना चोर ते म्हणलं मग काय बाबा झाले, काय बघी कपडे घातले, आणि काय खरंय, आणि पुन्हा काय आयुष्य मिळणार आहे काय, आणि जिंदगी काय पुन्हा पुन्हा असते का, दुसऱ्याच्या दारात जायचं, त्यांनी कधी भाकरी द्यायची मग कधी खायची, आणि काय पुन्हा पुन्हा जन्म आहे का, हाय तरुण पोरगी आईश करून जाते मरून तर टाकते पुरून म्हणते की नाही, वरून रडते पुन्हा वरून वरून. याची तरुण पोरं भेटतात आम्हाला. आणि एवढं सांगितलं आणि गेला निघून, चोर निघून गेला. आता एवढं सांगायला किती वेळ लागला मला तुम्हाला? 2 मिनिटाचं काम, 2 मिनिटाचं. एवढं 2 मिनिटाचा फक्त सल्ला दिला, 2 मिनिटाचा सहवास घडला कुणाला, त्या साधूला, आणि चोर निघून गेला. याचं भजन बंद झालं. काय खरंय, पुन्हा काय जिंदगी आहे का, पुन्हा काय आयुष्य मिळणार आहे का, भजन बंद पडलं आणि हे चिंता सुरू झालं त्याचं, पुन्हा पुन्हा काय जिंदगी आहे का. हा. आणि प्रवास चालू होता. समोर एक विहीर होती, त्याच्यावर एक आंब्याचं झाड होती विहिरीच्या बाजूला. पाणी प्यावं ह्या निमित्तानं त्या विहिरीवर गेला. तिथं एक बकेट दिसली, बकेट. आता त्याचं नाव बकेट आहे, पहिलं त्याचं नाव वेगळं होतं पाणी सांडायला. हा बादली, पवरा. हा पवरा, बादली. बादलीतल्या त्या भांड्यानं ते पाण्यानं आंघोळ करून करून लोक बादली म्हणून त्याचं नाव आता बकेट झालं. जुन्या काळामध्ये आंघोळीला राहायचं बघा ते तांब्याचं, त्याला पितळाच्या कड्या. ते आता इथं राहील नाही आता. नाही आता ते असू दे, आता काय आवाज तसा मित्र काय करू आता. आणि मग नाही पुरं बिघडले. तुम्ही मशीनमध्ये घाला नुसतं डायरेक्ट, विको कसं काढा डायरेक्ट मशीन टाका आपलं, काय मला चालतं काय अडचण नाही आपलं. ते असं असं काय नसतं. मी जुन्या फळीचं कीर्तन करा, एक केनाला कवा सिस्टीम होते, तसं काय नसतं. मशीनमध्ये टाकलं तरी ओके होईल ते. आणि कुठं राहिलं आपलं गंगाळ. हा गंगाळ. आणि मग ते जुन्या काळामधलं ते गंगाळ ते आता राहिलं नाही, ते मुठीवर गेलं. त्यांनी ते विचार केला, तो पोहरा होता, पोहरा पितळाचा होता त्या काळात. त्याने उचलला तर चांगला 10 किलोचा होता अंदाजे. मला 10,000ची लॉटरी लागली. त्यानं ती बकेट घेतली, आपल्या झोळीमध्ये टाकली, निघला. कोण निघला? हा तुम्ही झोपले नाही ना अजून? जेवल्या शकस का झोपचाल तुम्ही, हे की नाही? आता हे माझं लेवल आहे. आता तुम्ही म्हणता लेवलला घ्या, अजून कोणची लेवल करायची? सगळी माझी लेवल व्हायला लागली आता असं. हा. आणि मग त्याला ती बकेट सोडलं, त्याचं दोर, आणि आपल्या जोळीत टाकला, निघला. पितळाची होती ती. आता निघला. कोण निघला? आता चोरी केली तर साधूच का? हा, ज्यानं चोरी केली आणि तो कस काय साधू देईन? आता कोण झाला तो? हे पहा, हे दृष्टांत समजायला सुद्धा, हा हे समजायला सुद्धा आपल्याला 5GB कार्ड लागतं, 4GB नाही कळत. कीर्तनातले आमचे दृष्टांत सांकेतिक असतात, समजून घ्यायला नाही 50% पण 25% ते पारमार्थाचं अंग लागतं, तेव्हा दृष्टांत समजत असतात. हे कीर्तन जुन्या फळीचे कीर्तनकाराचे दृष्टांत समजायला जड जातात. देण्यात ठेवा. सासून सासऱ्याने जावं ते कोणी सांगा ना, ते कोणी सांगा त्याला काय, हे की नाही. आणि मग तो निघला. आता कोण झाला तो? चोर. एक फरलांगमध्ये गेला, 2 फरलांग गेला. मग त्याच्या लक्षात आलं, अरे आपण तर चोरी केली, आपण तर साधू होतो, चोरी केली नको. हे मद्यपान, सुरापान, चोरी करणं ही हिंसा करणं ही पाप आहे. तिथून परत आला, त्यानं ती बकेट काढली, विहिरीवर ठेवली आणि चालला. कोण? हा साधू. साधू. हा, ही गणित आहे ती कीर्तनातली, ही गणित सुटली पाहिजे. हो, त्याने काढून ठेवली ना. आता कोण झाला तो? पहिला कोण होता? पहिला साधू, मधी, पुन्हा मधी चोर झाला कस काय? हा सिद्धांत सांगायचा होता म्हणून मी दृष्टांत सांगितला. हो, सिद्धांत पटवून दिले गेले जी युक्ती असते ना, त्याला दृष्टांत म्हणतात. विढाला म्हणून संगतीनं साधू सुद्धा, अरे 2 मिनिटाची संगती घडली त्याच्या जीवनात,
त्याला सुद्धा ते कुकर्म करावं लागलं. हो, मग जीवनामध्ये खऱ्या संताची भेट होणं हे भाग्य असतं विढाला. बहुत पुण्य एक व्हावं लागते, लय पुण्याचा संच व्हावं लागतं, जन्मोजन्मीची पुण्य लागते. हे जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. जागेवर तोडायचं, कधी लय उतरण घ्यायचं, जागेवर तोडायचं. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केले. ओ, त्याची कृपा होण्यासाठी मायबाप, अरे भगवंताची कृपा होण्यासाठी त्याच्या अगोदर संताची कृपा व्हावं लागते. ऐका ना, किती गोड आहे. संत कृपा झाल्याशिवाय भगवंत कृपा होत नाही. आणि संतांनी कृपा करावी असं वाटतं ना, एक नंबर आईची कृपा लागते. आईची कृपा झाल्याशिवाय संताची कृपा होत नाही, आणि संताची कृपा झाल्याशिवाय भगवंताची कृपा होत नाही. जेने हा गोपाळ कृपा गोपाळ कृपा करे, पण कधी त्याची माझ्या हित. अरे संतांनी कृपा जर केली नाही, अरे पहिल्याच भेटीमध्ये, हो पहिल्याच भेटीमध्ये वैऱ्याचा बंधू पहिल्याच भेटीमध्ये कृपा केली. हो, समोरून बिभीषणजी आले आणि प्रभू श्रीरामाने विचारलं हनुमंतरायाला, हनुमंतराया समोरून कोण आलं? तुम्हाला मी सांगितलं ना, लंकेमध्ये असं एकच घर आहे, त्या घरावर भगवा फडकतय. लंकेमध्ये असं एकच घर आहे, त्याच्या अंगणामध्ये तुळशी वृंदावन आहे. हा रावणाचा बंधू आहे, त्याचं नाव बिभीषण आहे. तुमचं भजन करतोय. हा काय करू मग? त्याच्यावर कृपा करा. हो, त्याचा स्वीकार करा. अरे वैर्याचा भाऊ असताना सुद्धा पहिल्याच भेटीमध्ये बिभीषण कृपा झाली, पण मध्यस्थी संत हनुमंत होते. संत हनुमंतांनी सांगण्यावरून बिभीषण कृपा झाली. अरे संतांनी कृपा जर नाही केली तर भगवंताची कृपा होऊ शकत नाही, होऊ शकत नाही. संताजी महाराज जगनाडे, तिली समाज, त्यांच्या घाण्याला एक बैल होता. त्या बैलाचं नाव रामा होतं. काय लोक त्या बैलाची सो नाव देवाची ठेवते ती, आपण आपल्या पोराची नावं ठेवू नाही गेलो. हा, रामा नावाचा बैल त्या संताजी महाराज जगणारे. तिली समाज असं काय नसतं, काय जातीपातीय परमार्थ नाही. प्रत्येक कुळात संत जन्माला आले. हो, प्रत्येक कुळात संत. तुम्ही जात सांगा, मी संत सांगतो. 18 पगड 12 बोलते, प्रत्येक कुळात संत जन्माला आले. प्रत्येक कबीरजीचा धोवा आठवला म्हणून सांगतो. साधूची जात पाहिजे नाही. जाताना पूछ साधू की पूछली जे ज्ञान, मोल कर तलवार
जातन पूछ साधु की पूछ लीजिए ज्ञान अरे मोल करो तलवार का तो पडे रहने दरम्यान. चला नाथ बाबा काय म्हणतात ऐका. न पाहे याती कुळाचा विचार पाहिलं जात नाही, जात पाहिली जात नाही, वय पाहिलं जात नाही, या ठिकाणी पाहिलं जात नाही काही. म्हणून ते रामा नावाचा बैल आणि महाराजांना कुठंतरी जायचं होतं 8-15 दिवस सप्ताहासाठी. जुन्या काळामध्ये तेल घरी येऊन घालायचे तेल आणि मग धान्य वगैरे घ्यायचं. काही घरामध्ये रोज 1 किलो लागायचं, काही घरात आठवड्याला 1 किलो लागायचं, नाही का. असे परिवार राहायचे खेड्यातला प्रसंग. आणि त्यांनी 8-10 दिवसाचं सगळं तेल गावामध्ये दिलं. आपल्याला 10 दिवस जायचं. पुन्हा ह्या लोकांनी काय करायचं, सगळी जबाबदारी होती आणि सगळ्यांना तेल वगैरे सगळं दिलं आणि सप्ताहासाठी म्हणा कुठं वारीला निघून गेले. 10 दिवसाचा पुरवठा सगळ्या गावाला दिला होता. पण काय तारीख तिकडे मिळाली का काय मला काय इतकं माहीत नाही. पण पुन्हा एक तिकडे भागवत कथा आली, तिकडून तिकडंच पुन्हा अजून 8-10 दिवस लांबले. आता इकडे 10 दिवसाचं तेल दिलं होतं, तेल संपलं, लोक घरी यायला लागले. महाराज कुठे गेले ते नाव ते सप्त्याला गेले. अहो तेल संपलं. करा ना काय ते ॲडजस्ट 1-2 दिवसात येते ना. आता ते या भागवून काय ते भागवायचं कसं. काही समजदार माणसं होते, ऐकून घ्यायचे. काही घरी आले, काही नाही वादविवाद घातला, अमुक तमुक बरंच काय झालं. हो मग त्यांचा एक पुतण्या होता, महाराजांचा पुतण्या. आपल्या काकीला एक जण लई बोलला म्हणून त्याने विचार केला, बैल बी आहे, घाणा बी आहे, सगळं शेंगदाणे आहे, सगळं घरी आहे ना, करडई आहे, आपण तेल गाळू अशा उद्देशानं. ऐका ना किती गोड प्रसंग आहे. आहा ऐका. पण त्यानं तो बैल सोडला, थोडं करडे गरम केल्या, त्या घाण्यामध्ये टाकल्या, बैल सोडला आणि घाण्याला झोपला. बैल कुठं चालतं, चाबूक जवळ होता, तिथं चाबूक घेतला, 2-3 पाठीवर मारले त्याच्या. तो मारून चालणारा बैल नव्हता, तो संतांच्या संगतीतला होता. बैल भाग्यवान होते. काय आज कळन, काय ना उद्या कळन. माऊलीच्या रथाला, तुकाराम महाराजांच्या रथाला जे बैल चालतात ना, ऐका ना, चांगल्या कीर्तनकाराच्या दर्शनाला रांग लागत नाही, एवढी रांग त्या बैलाच्या दर्शनाला लागते. किती भाग्यवान आहेत ते. माऊलीच्या सोहळ्यातला घोडा, अरे तो घोडा नुसता गेला, त्याच्या पायाखालची वाळू माती आपण कपाळाला लावतो, आमच्यासाठी लावता तो. म्हणजे माऊलीच्या सहवासातले घोडे सुद्धा भाग्यवान, बैल भाग्यवान. ऐक ना किती पुण्य असेल मायबाप त्यांचे सुद्धा. हो ते बैलाच्या जन्मात का आले माहिती आहे का, त्यांनी मागच्या जन्मामध्ये वारकरी होते, ते वारकरी होते. पण ती भजनामध्ये तंबाखू खाल्ल्यामुळे पुढच्या जन्मात बैल झाले. भजनामध्ये बिडी वडून भजन केल्यामुळे बैल झाली. एक कुत्रा मांडपामध्ये पळालं आणि लागले लोक हाणू नका म्हणलं त्याला. मला मागच्या जन्मात वारकरी आहे म्हणे. मग कस काय कुत्रं झालं, दारू पिऊन भजन केल्यामुळे कुत्रं झालं. अरे मांडपात याला स्वतः भाग्य लागत ना. इथं विनोद नाही माय बाप, हे धर्म मंडप आहे, इथे याला भाग्य लागत आहे.
हा त्या मंडपाचं नाव करमणूक टाइमपास दिल बैलाने की बात नाही. काही झालं नाही. काय कालवा करू नका, फक्त शांत राहा. चक्कर आलेले दुसरं काय झालेलं नाही. खाली बसा. काहीच झालेलं नाही, काहीच नाही. आता बसलेत पदशीर बोलत आहे. अजिबात तुमच्या मनात शंका काय आणू नका. शांत ऐका कीर्तन चालू द्या. ऐका ना, ऐका बरं. ही धर्म मंडप आहे, इथं काही होणार नाही. कारण आपल्याकडे प्रमाण आहे, मेले माणूस अरे इथे मेलेले जिवंत होतात. मायबाप काही घाबरून काही होणार नाही. विश्वास ठेवा परमात्म्यावर. माझ्या ज्ञानावर तुकोवर विश्वास ठेवा. काही होणार नाही मायबाप, काही होत नाही. बरं नका टेन्शन घेऊ. बसा बसा खाली, शांत राहा. विठ्ठला विषयाचं विषयांतर होईल. मायबाप थोडं शांत राहा. काही होत नाही. हे प्रसंगावर मला दृष्टांत आठवला. जाऊ दे आता, तो पहिला दृष्टांत सोडून देतो आता, कारण तुम्ही माझं लक्ष विस्कळीत करून टाकलं. हो, ह्या प्रसंगावर दृष्टांत आठवला. हो, आपल्या संत शांत राहा की ऐका, गप शांत राहा. कोणीच बडबड करू नका. हा झालं ना. हा जा. खरंच चालू आपलं चालू ठेवायचं का. आणि मग चाबूक घेतला. जाऊ द्या, तो पूर्ण करतो दृष्टांत. मला अभंगामध्ये जायचंय. आणि चाबूक घेतला. 2-3 चाबूक त्या बैलाला मारले, तरी बैल चालाना गेला. काय करावं. ती शेवटी त्यानं तो घाणा सोडला, बैल बांधून टाकला. आणि संध्याकाळी मग काका आले. काका म्हणजे महाराज आले आणि सांगितलं प्रकार. आल्या आईसाहेब आल्या, पाणी दिलं. आपले पती जर बाहेरून आले ना, 2-4 दिवस कुठे गेले, अगं शेतात गेले, कुठे दिवसभर गेले, आल्या पाणी द्यायची प्रणाली आपली. पाणी कशा द्यायचं माहिती आहे का. बाहेरून आलेला माणूस त्याला पाणी दे, तर थंड होत असतो बरं का मावले. हो, त्याचं बाहेरून आलं तर त्याच्या अंगावर असं हवाकीत पडायचं नाही, असं धावायचं नाही त्याच्यावर. काही मावले आला की लगे पहिलं दिवसभराचं घरानं लगे फार लगे धावत आहेत त्याच्यावर. तसं नाही करायचं. काय बाहेरचं खूप काही टेन्शन असतं, काय बाहेर काही घडलं असतं. येऊन द्यायचं घरी, बसून द्यायचं, पाणी द्यायचं. पाणी पिले की माणूस स्थिर होत असतो. आणि मग बघायचं, आणि मग पुन्हा हळूच काय असेल ते गारानं सांगायचं. नाही तर ती बसत नाही तर हाव 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 हाव. त्याला वाटतं बरं होतं बाहेरच घरी येऊन का ऐक नाही. आणि मग ती बाहेरून आले. 8-10 दिवस 15 दिवस लागले. आमचे महाराज संताजी महाराज आईसाहेबांनी पाणी दिलं, थोडा गुळाचा खडा दिला. आणि दिवसभर 8-10 दिवसाचा श्रम परिहार झाला. आणि मग सांगायचं चालू केलं, अहो तुम्ही 10 दिवसाचं तेल गावामध्ये दिलं होतं. ऐका ना, लय मार्मिक लय गोड दृष्टांत येतोय. संत चरित्र कधी ऐकावं, कधी संतांच्या भगवंताच्या कथा ऐकायच्या, शिवरांच्या वीराच्या कथा ऐकायच्या. कीर्तनातनं परिवर्तन होतं असतं आपल्या जीवनामध्ये. हो, परिवर्तन होतं. अशा कीर्तनानं परिवर्तन होतं. अरे होईल परिवर्तन, त्याचं नाव कीर्तन आहे. कीर्तन चांगलं, कीर्तन चांगलं. आणि मग हा कीर्तन चांगलं होय. आता काय तुम्ही असा तुमचा पाठीमागून मला सपोर्ट असल्यानंतर मी ते करा 5 वर्ष हटन आता ऐकलं. आणि मग कुठं राहिलं आपलं सरपंच, आपलं कुठं राहिलं पाणी पाजलं. हा आणि मग 10 दिवसाचं तुम्ही तेल गावामध्ये दिलं. तुम्ही 15 दिवस लागले. 4-5 दिवसाचा वर गावामध्ये दिलं नाही. ते लोक गावात येऊन घरी येऊन चिडचिड करत होते. काही समजून घेतलं. मग पुतण्या होता तिथं लखन नावाचा. ती मला काका, एक जण गावातून आला, आपल्या काकीला लय बोलला. त्याच्यामुळे मी काय केलं, बैल सोडला. आणि आपला बैल खोडीलाय. बैल चालत नाही. का बरं.
गावातली माणसं घरी येऊन वादविवाद घालायला लागली. म्हणून मी इथं घाणा होता, करडई होत्या, बैल होता, बैल सोडला आणि घाण्याला झोपला. मग नाही चालला, नाही मग तू काय केलं? मग इथं होता चाबूक, घेतला चाबूक आणि 2-4 मारले, मग तरी चालला नाही. अरे 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 का मारलं त्याला रे? मग काय करायचं? मारू नाही तर काय करू? अरे तो बैल मार खाऊन चालत नाही, मग त्या बैलाला सवय आहे, अरे घाण्याला झोपलं की मी मुखात अभंगवाणी गातो आणि तो अभंग ऐकल्याशिवाय चालत नाही. मी अभंग मुखातून गातो आणि त्याला अभंग ऐकल्याशिवाय तो घाणा चालू ठेवत नाही, घाण्याला चालत नाही. अरे त्याला सुद्धा सवय होती. अशा संतांच्या संगतीमध्ये बैलांचा उद्धार झाला. याला म्हणतात संत. पण कोणते? ब्रह्ममूर्ती. ब्रह्ममूर्ती ब्रह्ममूर्ती संत. ते कधी काय करायचं? आपल्या रिंगणातच घ्यायचं. रिंगणाच्या पुढे काय करायचं? मापात झालं तर मग काय करायचं? वेळ निघून. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. असे संत त्याला ब्रह्ममूर्ती संत म्हणतात. जगी अवतरले कशासाठी? उद्धरावय आले. दिनांचा उद्धार. उद्धरावय आले दीन जन. दिनांचा उद्धार करण्यासाठी संत लागतात. ते कोणचे? ब्रह्ममूर्ती संत. आताचा जो प्रसंग आहे ना, याच्याने मला एक संतांचा प्रसंग आठवला. आपल्या मालिकेमध्ये एक मानकोजी महाराज बोधले होऊन गेले बघा. भक्तिविजय ग्रंथ कळा, त्याच्यात कथा आल्या. मानकोजी महाराज बोधले. दामणगाव गाव आहे त्यांचं, दामणगाव सोलापूर जिल्हा. संत मानकोजी महाराज बोधले. त्यांची सासरवाडी आहे राळेरास, सोलापूर हायवेवर वैरागच्या बाजूला. हो, त्यांच्या पत्नीचं नाव आहे ममताई. त्यांना 3 मुलं आहेत. हो, आणि 3 सुना. असा त्यांचा गोड परिवार मानकोजी महाराज बोधले. आणि त्यांची सासवडी राळेरास जवळ आहे 3 किलोमीटर. श्रावण महिना आपल्या सकाळ सप्ताह गावामध्ये चालू होता आणि त्या राळेरासचे पाटील कीर्तनाला निघले. जुना काळ, पांडीचा रस्ता, श्रावण महिना, चिखल होता, दलदलीचा रस्ता आणि एकटे कसे जावे म्हणून 10-5 माणसं सोबत होती पाटलासोबत. ऐका ना, काय गोड प्रसंग आहे. आणि निघले कीर्तनाला धामणगावला. मानकोजी महाराजांचं कीर्तन. महादू पाटील निघले. मग 10-20 माणसं गावातले राळेरासचे निघले सोबत. पांदीचा रस्ता, आता मध्ये कंदील, जुना प्रसंग. कंदील राहायचे त्या काळात. कंदील चाल घेऊन पुढं चालणार. पाठीमागे एक कंदीलवाला, मध्ये पाटील. आणि चालता चालता गवत होतं गुडघे इतकं आलेलं. आणि त्या गवतामध्ये एक त्यांचा पाय पडला. कशावर? छोटासा सर्प त्याच्यावर पाय पडला. तिने दंश केला. पाटलानं दंश केला. पाटीलाने आवाज दिला. अरे म्हणे मला काय ते चावलं बघा. पाहिलं कंदीलानं तर सर्प दंश झाला. ऐका, मधु पाटलाला सर्पदंश झाला. जायचं कीर्तनाला, 10-20 माणसं सोबत होती.
विषारी सर्प होता. पाहता पाहता शरीरामध्ये विष भिडलं. यांच्या लक्षात आलं पाटील जाणार आहेत, आपल्या 22 श्लोकावर आपल्यावर ही आळ येणार आहे. कसं बसतं कीर्तना पण घेऊन चला म्हणे. हो, माधू पाटलाला कीर्तनात नेलं आणि खांबाला टिकून बसवलं. ऐका ना, तो पण त्यांची प्राणज्योत. हो, आणि महाराजांनी सांगितलं कीर्तनामध्ये हात वरती करा, टाळ्या वाजवा. तुम्हाला नाही म्हणलं तिथलं चाललं, तुम्ही करू नका, तुम्ही त्या भानगड पडवू नका. ते आलं माझ्या ध्यानात आता. त्याच्यामुळे तुम्ही लय लोड घेऊ नका, लय त्रास करून घेऊ नका जीवाला. ऐक नाही, मग त्यांनी सांगितलं हात वरती करा आणि टाळ्या वाजवा. सगळ्या लोकांनी हात वरती केले, टाळ्या वाजले. पण ते पाटील बाकीच्या लक्षात आलं 22 लोक होते. ती म्हणे हे कसं काय टाळ्या वाजेल, हे तर गेलंय. महाराजांचं लक्ष गेलं त्यांच्यावर. आमचं बारीक लक्ष असतं बरं का सगळ्यावर. समोर बसलेले, तिकडं त्या वाट्यावर बसलेले, तिकडं बसलेले, आमचं लक्ष असतं बारीक. महाराजांचं लक्ष गेलं, म्हणलं पाटील तुम्ही का टाळ्या वाजवत नाही. हे 22 होते, त्यांना माहिती होतं एकच का वाजवीन. सर्प दोन झालं, प्राणज्योत मालवलीच. पाटील तुम्ही जो पण टाळ्या वाजत नाही तो पण मी बंद करणार नाही कीर्तन. तुम्हाला टाळी वाजवा लागल. माझ्या सासरवाडीचे आहेत ना, टाळी वाजवा पाटील. शेवटी पाटीलांची ऐका रे दादा, किती गोड प्रसंग आहे कीर्तनामध्ये, किती ताकद आहे. ऐका, असं एक कथा आहे त्या पुराणामध्ये. आणि मग शेवटी महाराजांना राहवलं नाही. पाटील तुम्ही का टाळी वाजत नाही. शेवटी महाराज तिथपर्यंत गेले, पाटील तुम्ही झोपले का काय. डोक्यावर हात ठेवला, हात ठेवल्याबरोबर पाटील दोन्ही हातानं टाळ्या वाजवायला लागले. हा चमत्कार. कैसा वासुदेव बोलतो बोल, कैसा वासुदेव बोलतो. वासुदेव बोलत बोल, बाळा पोटी माहेर घेला, मेले माणूस जिथ उठविले, वेळ काळा ते ग्राशी लगा. कैसा वासुदेव बोलतो बोल. हात डोक्यावर ठेवला, दोन्ही हाताने टाळ्या वाजवलेले. मायबा इतकी ताकद त्या कीर्तनाची आहे. हो, म्हणून हो असं काय प्रकार कीर्तन होणार नाही, काळजी करू नका. ती ताकद कोणाची आहे. ब्रह्ममूर्ती संत जगी आणि यांच्यासाठीच येत असतात. उद्धरावया आले, हो आपला अवतरती आणि उद्धरते. हो, आपण जीव आहेत ना, जीवाचा उद्धार करण्यासाठी संत अवताराला येत असतात. अवतार तू
अवताला येत असतात. आपण जीव आहेत ना, आपण खाली आहे. आपला उद्धार करण्यासाठी अवतरती संत येत असतात. भगवंताला आणावं लागत असतं. म्हणून देवाची जयंती असते, संताची पुण्यतिथी असते. हो, संत येत असतात. स्वइच्छेनं येणं आणि जाणं त्याला संत म्हणायचं. हो, कैमी उद्धार पावेन ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त खंड येईल पुढे प्रमाण गोड प्रमाण आहे. हो, म्हणून संत जीवनामध्ये अशा संतांनी ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. हो, दिसायला आपल्यासारखे असतात. हो, संत नव्हते जगा माणूस, दिसायला माणसासारखे असतात. त्यांचा कार्यभाग माणसासारखा आहे, पण ते माणूस नाही. हो, त्या पुणे जिल्ह्यामध्ये केंदू नावाचं गाव आहे. तिथं कान्होबा पाठक होऊन गेले. कान्होबा पाठक, हो, त्यांची ख्याती जगभर पसरली. पार काशीपर्यंत गेले. काशीहून काही विद्वान आले त्या ठिकाणी. मग कबीरजी बी आले काशीहून. सकाळची वेळ केंदूर गावामध्ये आले. हे गाव केंदूर आहे. हो, कान्होबा पाठक समोर वाडा आहे त्यांचा. कान्होबा पाठकांच्या वाड्यात गेली ती काही माणसं. काशीहून विद्वान माणसं आली. 4-2 माणसं आली काशीहून. कान्होबा पाठक ते उठून बरले. हो, मीच आहे. 2 मांडीवर मुलं खेळतात, 2 पाठीवर, 2 खांद्यावर 5-6 लेकरं होत त्यांना. ते म्हणले तुम्ही? ते म्हणे हा. सकाळची वेळ होती. ती म्हणे तुम्हीच का कान्होबा? ती म्हणे मीच आहे. म्हणे दुसरं कोण आहे का कान्होबा पाठक गावात? ती म्हणे नाही, मीच आहे. तुम्ही? तुमची ख्याती तर काशीपर्यंत गेली. आम्ही काशीहून आलो. बर, का बरं? नाही, काशीपर्यंत तुमची विद्वत्तेची ज्ञानाची प्रसिद्धी झाली. दर्शनासाठी आलो होतो तुमच्या. सकाळची वेळ आम्हाला वाटतं तुम्ही ग्रंथ वाचित बसता असन, पूजा पाठ चालू असन. तुम्ही तर पोरांना खेळवत बसले. असं असतं का संत? असा संत असतो त्यांच्या नजरेत. ते म्हणे असा संत? ते म्हणे का बरं? आम्हाला वाटलं सकाळची वेळ पूजा पाठ चालू असन, काही धार्मिक विधी चालू असन. तुम्ही तर पोराला खेळत बसले. 2 मांडीवर, 2 पाठीवर, 2 खांद्यावर. असे संत नसतात. जाऊ द्या, मी संत असं पण नसतो. तुम्ही माझ्या नावाखाली आले ना. बरं, मग मी ही मुलं जर आता आडा टाकली तर मग संत म्हणसान का मला? 6ची 6 मुलं उचलली आणि आडामध्ये टाकले. जुन्या काळाच्या वाड्यात आड राहायचे. 6ची 6 मुलं आडात टाकले. आता झालं का नाही संत? आता संत? अरे 6ची 6 मुलं तर विहिरीत नेऊन टाकली. जाऊ द्या, माझी मुलं गेली. तुम्हाला काय वाईट वाटायचं कारण नाही का? तुम्ही काशीहून माझ्या नावा खातराले. 2 घास जेवण करून जा. तुझ्या घरी 6 मुलं तुझी मेली, सुतक पडलं. तुला सुतकातलं खातो का आम्ही? विद्वान, विद्वान शब्दाचा अर्थ संधी आणि विग्रह करा. विद्वान, विद्येची वाण या ना विद्वान. काय बोललो मी? जिथं विद्येची वाहन आहे ह्याला आपण सध्या विद्वान म्हणतो. विद्येचा वाहन असावा. नाही कळालं? जाऊ द्या, मी तरी काय करू? माझं आहे तेवढं जड आहे. विद्येचा वाहन असावा, त्याला विद्वान म्हणावा. आपल्याकडे विद्येची वाहन आहे, त्याला आपण विद्वान म्हणतो. विढाला आणि मग अरे 6ची 6 मुलं मारली, सुतक पडलं, सुतकातलं खात नाही. बरं, मुलं जिवंत गेलं तर मग जेवसान का? संत नव्हती जगा माणूस. मग मुलं जिवंत गेलं तर मग जेवण करणार का? ते म्हणे अरे आत्ता मुलं 6 आमच्या देखत आडामध्ये टाकले. एकच आवाज दिला बसल्या बसल्या, हरी बाहेर ये, बाहेर येताना तुझे सगळे भावंडाला घेऊन ये. अरे तसे खोलीत ना मुलं बाहेर यावी, तसे जिवंत मुलं विहिरीतून बाहेर आले. याला म्हणतात ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धरावयाले दीन जना. हो, आणि अशा संताबद्दल नामदेव महाराज म्हणतात, ब्रह्मदेवाला विचारलं. अशा संताबद्दल ब्रह्मदेवाला विचारलं, तुमचं म्हणणं काय? त्याने दिलं ब्रह्मदेव
रे 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 पण कडलं नाहीच आपलं करीत आहे की नाही. कारण ही नित्य भजनी मालिकेत अभंग नाही हा गात्यामध्ये सापडतो नामदेव महाराजांच्या, पण भजनी मालिकेत नित्य भारतात अभंग घेत नाहीत हा, आहे की नाही. म्हणून तुम्ही तिकडं पस्त नेलं पण स्वरात नेलं, स्वराला महत्व आहे. आणि मी थोडं स्वराचा बांधिलकीचा महाराज आहे, तुमच्या अद्याप लक्षात आलेलं आहे पहिल्यापासून. मग स्वराला फार महत्व देतो मी, आहे की नाही. स्वरात गायचं कधी, आहे की नाही. बोलताना स्वर, कारण माझे वडील मला म्हणले होते लहानपणी, मी रडत होतो, मला म्हणले ना आता स्वरात रडायचं, रडताना सुद्धा स्वरात रडत जा, रडताना सुद्धा स्वराला फार महत्वाचं आहे. स्वर गायतो, शिर गाया, ताल गायतो, स्टेशन का हमाल बन गया विठाला. ब्रह्मदेवाचं विचार केला तर ब्रह्मदेव म्हणतात, ब्रह्मादिक त्यांची म्हणजे कुणाची, आशा संताची वंदिते पायवने. अरे देव सुद्धा अशा संतांच्या पाठीमाग धावत चालती मागे. चालते मागे मागे कोणाच्या, नामदेव देव चिरज चरणेचे माते. अशा संतांच्या धावत चालते. म्हणून ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धरावय आले दिनजना. ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी, नाम घेता वदनी दोष जाते. अशा संतांचं मुख नाम घेतलं, तुका म्हणे पापी संतांची जपे. म्हणून कधी ही संतांची, शुराची, वीराची, देवाची, आपल्या मुलाची. त्या भागवतामध्ये आजमेळ नावाचा एक ब्राह्मण होऊन गेला, त्यानं मुलाचं नाव नारायण ठेवलं. नारायण
आजाम्याचा उद्धार झाला भागवत कथेमध्ये निघत हे प्रकरण आहे की नाही. आजाम्यानं मुलाचं नाव नारायण ठेवलं. आपल्या गावामध्ये 10 वर्षाच्या आतल्या मुलाचं नाव नारायण कोणाचं असतं तर बोटवर करा. आख्या गावात नाही. 15 वर्षाच्या आतला नारायण हाय हाय हाय. बोटवर करा. दिलं ठोकून हाय बाबा काय. बरं 10 वर्षाचा आतला तुकाराम कुणी ठेवलं का नाव? नाही. नामदेव ठेवलं का? नाही. जनाबाई ठेवली का 10 वर्षाच्या आतली? मीराबाई, सखूबाई नाही का? वाईट नाव आहे ती का? उजवाला, सोपाला, हिऱ्याच्या गोवानाची नावं ठेवायला काय खताच्या गोवाण्याची नाव आपल्या लेकराची ठेवायला लागलं. एकाला विचार पोराचं नाव काय? राकेश. राकेश आला का पोटाला? तर काय ना, ज्याला नावं ठेवली जातात ते आपल्या मुलाची नावं ठेवली जातात. ज्याला कळलं असेल त्याला धन्यवाद. अरे संतांची हो म्हणून नाम घेता वदनी दोष जाते. अरे अशा संतांची नावं आपल्या मुलांची ठेवावी. नाम घेता उदनी दोष जाते. म्हणून त्या भगवान परमात्म्याच्या एकदा प्रेमाने आपणही एकदा नामघोष करू. विठोबार हात खाली घ्या. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा. कसं वाटतो? कसं वाटतं बरं? कुठं तर टच होते ना. विठ्ठल माझा आमचा नाही, आमचा असतो तो चुलता आणि माझा असतो तो बापच. म्हणून ते देव माझा नाही म्हटले. विठ्ठल आमचा नाही, देव माझा. देव माझा हाय, देव माझा मी देवाचा. देव माझा आमचा नाही म्हणून विठ्ठल. विठ्ठल माझा रोज म्हणत चला. हो 300 वेळा तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा.
किती वेळा? 300 वेळा. तुम्हाला वर्षभर अटॅक येणार नाही. लय ताकद आहे. 300 वेळा फक्त विठ्ठल म्हणत चला. नाही तर पोराचं नाव ठेवी विठ्ठल ठेवी चला. आम्ही अगोदर करतो वागवतो मग बोलतो. आम्ही पोराचं नाव विठ्ठल ठेवलं त्याच्यामुळे सांगायला काय अडचण आहे. हो म्हणून मुलाचे नाव विठ्ठल ठेवा. हो 300 वेळा विठ्ठल विठ्ठल म्हणत तुम्हाला वर्षभर अटॅक येत नाही. ताकद आहे त्याच्यात. झालं 1. 2 नंबरला तुम्ही रोज 300 टाळ्या वाजवा. किती? 72,000 नाड्याचा इथं केंद्रबिंदू याला ॲक्युप्रेशर म्हणतात. 300 रोज टाळ्या वाजवा म्हणून कीर्तन टाळी वाजवायची असते. माय बाप कीर्तनातल्या टाळीचं लय महत्व आहे. कीर्तनात वाजवली टाळी समूळ पापाची होईल होळी. गळ्यात घाला तुळशीच्या माळी कशाला खाता रे टिंब टिंबची नळी. म्हणून कीर्तनात टाळी. हो रोज 300 टाळ्या वाजवा. तुम्हाला 6 महिने अटॅक येणार नाही. जरा जवळ यायला लागला आता. हा किती? 300 रोज टाळ्या वाजवायचे 300. चला थोडा अजून जवळ येतो आता. ओ रोज 10 मिनिटं हसा. हसत चला. काही माणसं हसतच नाही बरं का. काही माणसं किती विनोद कर हसत नाही. मग आमची नजर त्याच्यावर जाते. मग आम्ही ओळखीत असतो आख्या गावाचं दुःख फक्त ह्याच्याच वाटायला आलं. कधी हसतच नाही. रोते किंवा सुरतच वैशी. अरे रोज 10 मिनिटं हसत चला. आयुष्य वाढन तुम्हाला. ज्याचं पोट साफ आहे ज्याचं मन साफ आहे तो जिंदगीत आजारी पडत नाही. हसत आता नका वाजू. घरी गेलं वाजवा. आलं तुम्ही लय रोजानं लावले चाललं तुमचं मला लक्षात आलं. आणि मग 300 टाळ्या रोज 10 मिनिटं रोज हसा. 10 मिनिटं रोज हसत चला. तुम्हाला 3 महिने अटॅक येणार नाही. आता वर्षाहून फार जवळ आला. 3 महिने पण आला. आता महिन्यावर येणार आहे. आणि महिन्यातनं माझं एक कीर्तन तुमच्या गावात ठेवी झाला. तुला महिन्याभर अटॅक येणार नाही. काय सरपंच अडचण आहे का? महिन्यात एक कीर्तन अख्या गावात मिळून का लय जड आहे का? आहे की नाही? तसं बाबाले जड नाही आहे पण तुमच्यासाठी नाही. आहे की नाही? आहे की ना भाऊसाहेब महाराज? तुम्हाला जरा सबसिडी असते पण आज नाही. हा का तुमचं 51 चालू आहे आता. हा 51. तुमचे आकडा सांगू तुम्हाला. 51 भागवतात विषय आला 51चा. 51. आता 51 वर्षाची माणसं आहे का? ज्याचं 51 वय चालू आहे त्यानं आता 51 त्यानं घरात थांबायचं नाही. ज्याचं 50 पर्यंत गाव घरात थांबायचं. 50च्या पुढची माणसं ऐका. 50 पर्यंत जे आले ते ऐका. 50 वय झालं 51 सुरू झालं की त्यानं एकट्यानं 51 घर सोडायचं मग निघून जायचं. कुठं ते आश्रम गाठायचा आणि त्या आश्रमामध्ये एकट्यानं. आणि 51ला का घर सोडलं नाही. 51च्या पुढे पुन्हा पुढच्या वर्षी किती सप्ताह. मग पोरग म्हणतं बा 1. कळालं तुम्हाला? मग ह्या वर्षी ज्यांचं 51 त्याने नाव नोंदणी चालू करा आपल्या आश्रमात पंढरपूरच्या मठात. हा 51 भाऊसाहेब महाराज आता असं नाही 51 आता अजून बाकी आहे. नाही पुढे गेलं का? मग आता आपा महाराज भाऊसाहेब महाराज ही थोडी पुढे गेले माणसं ती. आता 51 झालं की 51 हा. आणि 51ला घर सोडलं की मग पोरांनी ध्यानात ठेव. पोरो मग सांगायचं जगदा बाबांनी काय सांगितलं? 52ला जा वनात कवर थांबवतो घरात. ऐका ना मग 51वा सप्ताह चालला तुमचा. ऐका कीर्तनाची वेळ संपुष्टात आली. गोठ्यात गाय सांभाळा. गोठ्यातली गाय सुखी असावी आणि घरातली बापन माय सुखी असावी. ज्याच्या गोठ्यात गाय सुखी आहे ज्याच्या घरात बापन माय सुखी आहे त्यांनी परमार्थ नाही केला तरी चालेल. भागवतामध्ये विषय दशमस्कंदामध्ये आलेला आहे. गोकुळामध्ये असं एकही घर नव्हतं. कमीत कमी गावरान 14 गाया होत्या. लय भागवत गोड सांगते होते. हो कमीत कमी 14 गाया. कोणत्या? गावरान. गोकुळामध्ये असं एकही घर नव्हतं. कमीत कमी 14. कमीत कमी पुन्हा जास्त मग कुणाकडे 100 200 1000 2000 लाख 2 लाख 4 लाख 5 लाख 8 लाख किती? ते म्हणतात बाबा आम्ही ऐकत तुम्ही आपलं काही सांगाल 9 लाख गाया. अरे नंद बाबाच्या वेळात 9 लाख गाया होत्या. ऐका प्रमाण. आई तुझा एकुलता मी एक गाई राखी तो 9 लाख गाई राखोनी झिजली
विठाला. आई तुझा एकुलता मी रे गाई राखतो 9 लाख गाई राखोनी झिजली नका ग मला जीव घाल यशोदे घराकडे चाल मला जेव घाल तुप लावून भाकर करी. जुन्या काळामध्ये त्या भाकरीला तूप लावायचे. इथं बसलेल्यापैकी रोज 2 चमचे तूप खातंय असं कोण आहे का? बोटवर करावर रोज 2 चमचे. दोन नाही तुमच्यापैकी तरी तुम्ही 2 चमचे बस जाऊ द्या. 1 चमचा कमी 1 चमच्यावर तूप रोज कोण खाते? कोण नाही. आपण तर खातो. मग एक जण मला तुम्हाला काय बाबा तुम्ही लोकांच्या घरचं खाता मग तू कोणासाठी करतो म्हणे. बरं तुमची परिस्थिती नाही आपा महाराज का मनस्थिती नाही? नाही गावरान तूप खायची तुमची परिस्थिती नाही का मनस्थिती नाही? चौकदारांनी सांगितलं मनस्थिती नाही. तुम्हाला काय मनस्थिती? अरे खाता कोणाचं? जुन्या काळामध्ये तुपाची भरणी कपाटात राहायची. कपाटामध्ये गोदरेजचं नाही भिंतीला कपाट राहायची. त्याला लाकडी दरवाजे राहायचे. त्याला मोठं कुलूप आणि त्या कुलपाची चावी सासूबाईच्या गळ्यात. जुना काळ कुलपाची चावी सासूच्या गळ्यात. आणि त्या कपाटात काय राहायचं माहिती आहे का? भिंतीची कपाट होती हाताची नाही. भिंतीला कपाट राहायचं. त्याच्यात 4 वस्तू राहायच्या. साखरेचा डबा चहाचा डबा शेंगदाण्याचा डबा आणि तुपाचा डबा. बस का? सासूबाईच्या परस्पर सुनबाईने चहा करून पिलं नाही पाहिजे म्हणून. सासूबाईच्या परस्पर तिनं तूप खाल्लं नाही पाहिजे म्हणून तिला कुलूप लावायचं मोठं कुलूप आणि त्याची चावी सासूबाईच्या गळ्यात. जुना काळ लय शास्त्रवास केलाय. अरा किती शास्त्रवास केला त्या काळात. सुनाला इतका त्रास लय भोगावा लागला त्या काळामध्ये. हो आता सुद्धा तुमच्या गावामध्ये भाऊसाहेब महाराज इथं बसल्यापैकी अजूनही इथे 3 जण आहेत त्या सुनाला त्रास करणाऱ्या. अजूनही इथे 3 जण आहेत त्या. बोटवर करा म्हणा नाही तर टापाटापा नाव घेईन. अजून 3 नाही मागं 2 आहेत. हा तिकडे इकडे एक आहे बघा. 5 जणी इथे आहेत त्या मनानं बोटवर करा. अजूनही 5 जणी आहेत सुनाला त्रास देणारे आहे. हो पाया पडतं रे. जुन्या काळात लय त्रास दिला. इतका त्रास दिला ऐका ना. अरे बाप आला बाप तर त्या सुनाला बोलून नाही दिलं. 2-2 महिने डोक्याला तेल नाही दिलं ना हो घातलं नाही. हो त्या काळातली सासू झाशीची राणीच. त्या काळात मुलींची लग्न व्हायची. आमचे महेश माझा लय पटकन कॅच केलं. मी सांगितलं ना आमचं लय सांकेतिक राहतं ऐका ना. आणि मग 10, 12, 15 वर्षाच्या लेकराची लग्न व्हायची. ऐका ना एवढा प्रसंग शेवा संपले. मी बी लांबून आलो तिकडे पुण्याहून. आणि मग 13, 14 वर्षाच्या लेकराची लग्न व्हायची मुलीची कमी वयामध्ये. म्हणून मीच बोललो ना तेव्हा मुलीची लग्न व्हायची. आणि असं दे आता ऐका ना. आणि मग लग्न झालं. ऐका ना लग्न झालं आणि दिवसभर त्या मुलीनं काबड कष्ट करावं. आणि पहाटे 4 वाजता सासूबाईने आवाज दिला ऐ सुनबाई. आता दिवसभर कष्ट करून ते लेकरू कडकडून झोपी गेलेलं. पहाटे 4 वाजता आवाज द्यायचा. आणि तशी नाही सुनबाई उठली ना तिच्या पायावर पाय द्यायचा. आता 150 किलोची सासू आणि 35 किलोची सुनबाई. तिने डोळे चुळीत उठावं. डोळे चुळीतच उठायचं. उठ दळण कोण तुझा बाप दळण का? तेवढ्या पहाटे पहाटे एक शब्द मागे बोलायचा आत्या आत्या आत्या. त्या का सासूला आत्या म्हणत होते. आता आत्या म्हणायची बंद झाले. आता काय म्हणते ती? काय कुठं निघलं काय संस्कृती? पाया पडतो रे तुमच्या असले संस्कृती नाही आपले. सासूला आई म्हणत असते कुठं. त्या का सासूबाईला एक तर सासूबाई म्हणायच्या नाही तर आत्या म्हणायच्या. आता आई आया हो. हो खरे संस्कृती तुम्ही सांभाळली पाहिजे. तुमच्यामुळे आमच्याकडे इथे देणार ठेवा. कारण संस्कार द्यायला एक नंबर आई आहे. आई मुलाला आडवण आई मुलाला बडवण पण आईच मुलाला घडवण. अरे आडवण बडवण घडवण तिला आई म्हणतात. जिला आपल्या पतीबद्दल आदर आहे साधू संतांची कदर आहे जिच्या डोक्यावर पदर आहे तीच हिंदुस्थानाची खरी मदर आहे. आता पदर घ्यायला तो भाग वेगळा. आणि मग ते
सांगितलं ए सुनबाई कोण दळण तुझा बाप दळण का तेवढ्या पहाटे पहाटे तिने एक बोलत आत्या मला जीवच मारा पण माझ्या बापाला काय बोलू नका काय प्रेम त्या मुलीचं ओढ दळण कोण दळीन मग ते दळण 4 पायल्या 2 पायल्या दळण राहायचं त्या काळात पहिली 2 पायल्या रोज लागायचं घरामध्ये 25 20 माणसं घरामध्ये खटलं 50 माणसाचं खटलं त्या काळात 8 9 पोरं 2 4 पुरी 12 लेकरं त्या काळामध्ये हे मोहकम कारभार चालायचा लय त्या काळामध्ये लय लेकरं राहायची पण 25 माणसाचं 50 माणसाचं खटलं दळण कोण दळीन तिनं डोळ्यात चुळी त्या दळणाकडे पाहायचं आणि दळण दळायचं चालू की डोळ्यात पाणी यायचं आमच्या महाराजांनी तिच्याकडे पाहिलं आणि मग महाराज म्हणतात हे कागा सासुरवासी भगवंता कागा सासुरवासी म्हणून लहानपणी माय मरू नये लय वाईट दुःख आहे आईसारखं प्रेम नाही माय बाप ऐका रे दादा वेळ संपुष्टात आली आता हो लहानपणी माय मरू नये ज्याची माय गेली लहानपणी त्या लेकराला विचारा हो बोलता बोलता म्हणायचं तुम्ही आमच्या आईसारखे आईची बरोबर जगात कोणी करत नाही हो एकदा माय जाऊ द्या तुमची घरी कोण वाट बघत नाही तुमची माय जाऊ द्या माहेर संपलं अरे तुमचा बाप जाऊ द्या बाप कोण वाट बघत नाही तुमचं माहेरामध्ये हो तुमचा हक्काचा उमरा संपला लहानपणी माय मरू नये तरुण स्त्रीचा पती मरू नये आणि म्हातारपणी पत्नी मरू नये वाईट दुःख आहे सगळ्यात वाईट दुःख आहे हो तरुण स्त्रीचा पती जाऊ नये लय वाईट जीवन जगा लागतं तिला आणि म्हातारपणी पत्नी गेली ना अरे 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 हो सगळ्यात वाईट दुःख म्हातार तरुणपणी जेवढी गरज त्याही पेक्षा म्हातारपणी गरज असते पत्नीची कधीही म्हातारी अगोदर जाऊ नये सगळ्यात वाईट लय वाईट दुःख आमच्या सरपंचांचे 4-6 महिने झाले की आता आहे का नाही 6 महिने होऊन गेले का जास्त झाले आप्पा महाराज सरपंचांचे 4 महिने झाले का आलतो भेटायला मी तुमचं लक्ष नाही वाटत दोघांचं काय ते कुच आवरून घ्यायचं काय असं आहे का अशा प्रकारे मग तुम्ही बी काही करता जराशी तुमचं काय डिफरन्स आकडा चालू आहे का सध्या मग ऐकाने आणि मग 4 महिने झाले हो त्यांच्या माऊली घ्यायला सोडून त्याला कारण त्या माऊलीला माहीत होतं की सरपंचाला काय लागतं किती वाजता लागतं आणि किती लागतं जगात पुन्हा माहीत नसतं म्हातारपणी कधी पत्नी मरून नेले वाईट दुःख आहे हो 4 सुना आणि म्हातारी गेले म्हातारं बाजारात गेलं वाळून गेलं मित्र भेटला बाजारात राशींच्या राम 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 सुकलं होतं म्हातारी गेली वाटतं हा सुना कस काय 1 नंबर म्हणावंच लागेल ना काय मग ती म्हणा अरे मित्र आहे मी तुझा कशाला लपवतो रे मी तुझा मित्र आहे खरं सांग काय झालं मग त्या डोळ्यात पाणी आलं ते म्हणलं काय झालं मित्रा खरं सांग का मला 4 सून आहे त्या 3 दिवस झालं चहा नाही कधीही बायको मरू नये म्हातारपणे आणि ज्यांच्या म्हाताऱ्या आहेत त्यांना लक्ष ठेवा म्हाताऱ्या हो म्हाताऱ्याकडे लक्ष ठेवा तुम्ही बी लेड्याने करता म्हातारपणी जास्त भांडणं होते ती तुम्ही बघा पोराची लग्न झालं जास्त म्हातारी भांडणं करते ती बरं का आपा महाराज जरा ध्यानात राहा जरा ध्यानात घेऊन जा घरी पावसाहेब महाराज घरी घेऊन जा बरं का चोपदार पोराचं लग्न झालं का नाही अजून झालं
आणि मग ते म्हणले काय झालं, ते म्हणलं काय सांगू, 3 दिवस झालं चहा नाही. हो, त्याला 4 सून आहेत, पाया पडतो तुमच्या. ऐका, आपले आपले थकलेले मायबाप सांभाळा, थकलेले मायबाप सांभाळा आपले आपले. ज्याचे मायबाप जिवंत आहे त्यांनी सकाळी उठा, आंघोळ करा, मंदिरात जाऊ नका, आपल्या आपल्या मायबापाच्या पाया डोकं ठेवा. केसाला सुद्धा धक्का लागणार नाही, तुम्ही कामाला निघून जा. लय ताकद आहे त्याच्यात. मी बोलत नाही, आमचे महाराज म्हणतात माये बाप केवळ काशी नेने न जावे तीर्थाशी. पुंडलिक काय केले हो. म्हणून आई वडिलांची सेवा सगळ्यात मोठी सेवा आहे. मायबाप हो, मुलगा मुलगी भेद करू नका बरं. येऊ द्या तिला जन्माला. अरे मुलीसारखं प्रेम नाही. ज्याला जास्त मुले आहेत त्या सगळा भाग्यवान बाप नाही. लयच पण जड आहे हो तुमची बी, ऐक ना. ज्याला जास्त मुले त्या सगळा भाग्यवान बाप नाही, ज्याला मुलगीच नाही. ऐक सांगू का तुम्हाला, कर्दम ऋषीला 9 कन्या चालल्या. भागवतामध्ये कर्दम ऋषीची कथा आहे. त्याला 9 कन्या झाल्या आणि 9 कन्या झाल्याच्या नंतर पुन्हा 10व्यांदा झाले. त्यांचं नाव आहे कपिल भगवान. हो, 9 कन्या आमच्या कर्दम ऋषीला चालल्या. आपल्याला पहिली मुलगी झाली आणि दुसऱ्यांदा सुनबाईला मुलगी झाली की शेजारीने विचारते, सुनबाई डिलेवरीला गेली होती, काय झालं? सासू म्हणते झाली काटती. काय झाली? अरे अरे, आमच्या कर्दम ऋषी 9 कन्या चालल्या. म्हणून मुलीसारखं प्रेम नाही हो. म्हणून मुलगा मुलगी भेद करू नका. तरुण पिढी ताडी माडी आपो गांजा सिगरेट बिडी काडी व्यसन करू नका. पाया पडतो तुमच्या, दारू पिऊ नका. दारू पिणारा बंगले विकायला लागला आणि विकणारा बंगले बांधायला लागला. 7 बारीचे 7 बारी निघालेले मायबाप हो. तिचा गुणधर्म हे सुद्धा भागवतात विषय आलेला आहे. समुद्र मंथन झालं, अवधारत निघली, त्याच्या 4 नंबर चरत नाही. तिला मदिरा म्हणतात. तिचा गुणधर्म आहे घशाच्या आत उतरली की वाटलं. नीट ऐका, घशाच्या आत उतरली की वाटलं तुम्हीच घ्यावे असं नाही, आम्ही घेतली तरी वाटोळं. कीर्तन पुराणवाले माझ्याशी मैत्री करिता मी माती मोल केले. विद्वान या गुणीजन हिरा क्षणात धुळी समिरवीन नावाची मधिरा. तोंडात घाण जाते भोंगावता तमाशा. देहाची शुद्ध नाही जन पाहती तमाशा. हो, म्हणून गळ्यात तुळशीची माळ घाला, आषाढी कार्तिकीची वारी करा, हाताने दान धर्म करा, पायाने तीर्थयात्रा करा. ज्या साधू संतांनी परंपरा घालून दिली त्या संतांचं प्रेमानं भजन करा. श्री गुरु महेंद्रा म्हणाले माग अखंडित नामा त्याचा वास पाहे. अखंडित नामा अखंडित नामा
मागे वतनी दोस्त पांडुरंगाच्या चरणी अर्पण करून बोलता बोलता काही हुकचूक झाली असेल स्वभाव गुणधर्म वाणीचा दोष उदाहरणार्थ काही मायबाप करवले तेशी केले कटकट वाकडी कधी ते देवजाने पण आपला 51 वर्षाचा हा सप्ताह 6व्या क्रमांकाची सेवा माझ्या वाटेला आली आपल्या गाठी भेटी परत आता कार्तिकी वारीला पंढरपुरात भेटती होती ना आता एक नाही म्हणून पुन्हा एकदा सर्वांच्या चरणात मस्तक होतो सेवेला पूर्ण विराम विठ्ठल जय